उडदाची डाळ पण बघा छान अशी शिजलेली आहे, म्हणजे शिजत आलेली आहे. हे बघा मस्त मध्ये. फोडणीसाठी बघा मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, सुकं खोबरं घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. खोबरं बघा मी थोडंसंच घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं. आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मी पाणी टाकून नाही वाटणार, असं दरदरीत वाटणार आहे मी. मसाला बघा छान असा जाडसर वाटून झालेला आहे. गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे मी. कढईमध्ये फोडणी छान बसते म्हणून मी कढई घेतलेली आहे. आता तेल टाकते. बघा मी चांगले 2 पळी तेल टाकलेलं आहे. माझी छोटी पळी आहे त्याने मी तेल टाकलेलं आहे. आता राई टाकते. राई बघा चांगली तडतड करायला लागलेली आहे. राई तडतडल्यावर कढीपत्ता टाकते बघा, आणि हे वाटलेलं वाटण टाकते. चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे लसूण कच्चा असतो ना त्याचा स्मेल गेला पाहिजे. मस्त मध्ये बघा परतून घ्यायचं. सेम अशीच करायची मिरचीमध्ये पण, फक्त मी मसाला टाकलेला आहे तर तुम्ही मिरची टाकून बनवायची. खूप छान लागते. आणि जे खोबऱ्याचे तुकडे असतात ना ते दाताखाली येतात, खूप छान लागतात. जास्त बारीक नाही वाटायचं. मस्त मध्ये बघा परतून झालेला आहे. आता टॅमॅटो टाकते. टॅमॅटो टाकल्यावर पण चांगलं परतायचं. छान असं परतलेलं आहे. आता लाल तिखट टाकते. लाल तिखट पण चांगलं परतून घ्यायचं. थोडीशी हळदी पण टाकलेली आहे मी. आमचं हे घरगुती लाल तिखट आहे. याच्यामध्ये गरम मसाले, धना पावडर वगैरे सर्व काही असतं, म्हणून मी काय गरम मसाले वगैरे टाकले नाही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही टाकू शकता थोड्या थोड्या प्रमाणात तुमच्या चवीनुसार. हे बघा मस्त मध्ये आता परतून झालेला आहे. टॅमॅटो पण छान असा मिक्स झालेला आहे. आता बघा ही डाळ आहे ती याच्यामध्ये टाकून घेते. खूप घट्ट आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकते. हे बघा ही डाळ आहे ना, जास्त पातळ पण नाही बनवायची, जास्त घट्ट पण नाही बनवायची, मीडियम बनवायची. छान लागते. आणि गरम गरम भाकरीबरोबर चुरून